चालेल, सुरू करूया. करते. नमो आधिबोधात्मरूपा परेशा, नमो हंस नारायणा निर्जरेशा, नमो ब्रह्मदेवा वशिष्ठा श्रीरामा, नमो मारुती रामदासाभिरामा. जय जय रघुवीर समर्थ. श्री गणेशाला वंदन करते, माझ्या सद्गुरूंना वंदन करते, प्रभू श्री रामरायाला वंदन करते, समर्थांना वंदन करते आणि श्रोते तुम्ही जगदीशाच्या मूर्ती म्हणून तुम्हा सगळ्यांना वंदन करते. आता आशुतोष दादा म्हटल्यासारखं आपण खरंच सगळं 1 महिन्यानंतर भेटत असतो आणि त्या 1 महिन्यामध्ये मला बरेचसे फोन पण येतात, म्हणजे मागच्या वेळेला काय बोलणं आपण जे चिंतन केलं होतं त्याच्या संदर्भात, आणि कधी आहे असं विचारण्यात पण येतं, पुढचं कधी आहे, म्हणजे अगदी बरेच जण फॉलो करतात ते त्याच्यावरनं कळतं. आणि गंमत अशी झाली की मागच्या वेळेला जो आपण इंटरेस्टिंग विषय घेतला होता तो म्हणजे मृत्यू, आणि त्याच्यावरनं मला बरेच नंतर फोन आले आणि त्याच्यामध्ये एक गंमतशीर असा फोन आला की एका आजींचा, मी त्यांना ओळखत नाही त्या आजींना, त्या आजींचा त्यांनी माझा नंबर काढला कुठून तरी आणि त्यांनी मला फोन केला आणि सांगितलं की ते तू बोललीस वगैरे सगळं चांगलं बोललीस तू, पण अगं तुझं वय किती आणि एवढं मृत्यूबद्दल वगैरे कशाला आतापासून बोलायला पाहिजे असं त्या बोलल्या. त्यांची चिंता मला कळली, त्यांचं प्रेमही कळलं. असो, आता आजचे जे श्लोक आहेत, आजच्या चिंतनाकडे जाऊया. आपण पुढचे 3 श्लोक एकत्र घेणार आहोत. मला आठवतं अगदी सुरुवातीला आपण जे हळूहळू जात होतो, म्हणजे सगळ्या संकल्पना हळूहळू समजून घेत आपण जे जात होतो, तेव्हा आपण म्हटलं होतं की जर का रिपीटेड विषय परत आले तर तेव्हा आपण तिथे थांबायचं नाहीये असं आपण म्हटलं होतं. म्हणून त्याच्या अनुसार आता आपण जे एक श्लोक घेत होतो, 1 वर्षभर बरेच वेळा आपण असंच केलं. मागच्या वेळेला मात्र आपण 5 श्लोक एकत्र घेतले होते आणि आज आपण एकत्र 3 पुढचे श्लोकांकडे पाहणार आहोत. 3 पुढचे श्लोक घेणार आहोत. ते 3 श्लोक आधी वाचून दाखवते आणि आपण नेहमी काय करतो की सरळ सोपा अर्थ काय आहे, म्हणजे 1 लाईनर अर्थ त्याचा काय आहे असं आपण बघायचा प्रयत्न करतो नेहमी, तर तसं आधी करूया. तर आधी 3 श्लोक वाचून दाखवते. ते श्लोक आहेत आपल्याला माहितीच आहे, ते सुरुवातीचे सगळे श्लोक आपल्याला माहिती असतात. मनी मानव व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होऊन जाते, घडे भोगणे सर्वही कर्मयोगे, मती मंदते खेद मानी वियोगे. हा 17वा श्लोक आहे. त्याचा पुढचा श्लोक पण आपण घेणार आहोत. तो आहे मना राघवे विण आशा नको रे, म्हणजे राघवाशिवाय आशा नको असं समर्थ सांगतायत आणि राघव सोडून सगळ्या आशा आपण धरत असतो. समर्थ म्हणतात मना राघवे विण आशा नको रे, मना मानवाची नको कीर्ती तुरे, जयावर्णिती वेद शास्त्रे पुराणे, तयावर्णिता सर्वही श्लाघ्य वाणे. हा पुढचा श्लोक आहे 18वा. आणि शेवटचा श्लोक आज आपण जो घेणार आहोत तो आहे मना सर्वथा सत्य सोडू नको रे, मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे, मना सत्य ते सत्य वाचे वदावे, मना मिथ्य ते मिथ्य सोडून द्यावे. तर अशा 3 श्लोकांचं चिंतन आज आपण करणार आहोत. आणि आता जसं म्हटलं की आपण आधी नेहमी 1 लाईनर अर्थ बघत असतो, तर तसा अर्थ आधी बघण्याचा आपण प्रयत्न करूया. आपण मागच्या वेळेला जो विषय सगळा बघितला होता तो मृत्यूचा होता आणि त्याच्यावरनं आपल्याला हे कळतं की वासनेमुळे जीवात्म्याला पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागतं, म्हणजे जन्म मरण हे चालूच राहतं, ते आपण पाहिलं होतं मागच्या वेळेला. आणि पुन्हा पुन्हा जन्माला येतोय आपण या देह घेऊन, पण हे देह घेऊन पण आपण करतोय काय, तर आपण चिंताच वाहत बसलेलो आहे. म्हणजे जो सुरुवातीचा श्लोक 17व्या श्लोकाचा आपण चिंतन करणार आहोत की मनी मानव व्यर्थ चिंता वाहते, त्याचा आधी आपण 1 लाईनर अर्थ बघून घेणार आहोत. आणि हे आपल्याला कळतंय की जे जन्म मृत्यू त्याच्या ज्या फेऱ्यामध्ये आपण अडकलेलो आहोत, जन्म तर घेतलाय, इतके कष्ट करून जन्म घेतलाय, पण करतोय काय, जन्मापासून मृत्यूपर्यंत चिंताच वाहतोय. मग त्याचा उपयोग काय आणि चिंता कशाला करायची आहे. समर्थांना खरं म्हणजे या मनी मानव व्यर्थ चिंता वाहते या श्लोकामधनं पर्यायाने, म्हणजे या श्लोकामधनं आपल्या शरीराची किंवा पर्यायाने संसाराची क्षणभंगुरता सांगायची की ते किती क्षणिक आहे व त्याच्या विनाशाची अपरिहार्यता या सगळ्या संसाराची, या देहाची, हे समर्थांना आपल्याला शिकवायचं होतं मागच्या त्या सगळ्या श्लोकांमधनं. आणि आपल्याला त्यांनी मागच्या वेळेला रावणाचं उदाहरण पण दिलं की अतिसामर्थ्यवान हा रावण असून पण त्याला मरावं लागलंच की, आणि जर तसं करून पण मरावं लागतंय, मग लोभ किंवा मग अहंकार
हे आपण का करतोय, सगळं का ठेवतोय आपण, आणि उगाच आपण या सगळ्या गोष्टींची चिंता वाहत बसतो. अशा पद्धतीने समर्थांना आपल्याला या पुढच्या श्लोकांमध्ये शिकवायचं आहे. म्हणजे जे होणार आहे ते होणारच आहे, आणि जे होणार आहे ते पुन्हा आपल्याच कर्मामुळे होणार आहे. आणि असं सगळं असताना आपण चिंता उगाच का वाहतो आहे. आपण आधी पण एक विचार घेतला होता की की प्रारब्धामुळे हे आपलं यश किंवा अपयश हे सगळं आपल्याला सामोरी जावं लागते. म्हणजे प्रारब्धामुळे यश किंवा अपयश हे आपल्याला भोगावं लागतं. आणि हे असं असताना जर प्रारब्धानेच ठरवलेलं असेल तर मी चिंता करून त्याचा काय उपयोग आहे, किती व्हॅलिड आहे खरं म्हणजे हे सगळं, आणि माहिती नाहीये हा विचार असा नाही आपल्याला. आपण आधी पण हा एक दोहा घेतला होता कबीरांचा. कबीर महाराज असं म्हणतात की प्रारब्ध तो पहिले रचा, फिर रचा शरीर. सगळं आधीच ठरलेलं आहे. प्रारब्ध तो पहिले रचा, फिर रचा शरीर, काहे तू चिंता करे नामले रघुवीर. हे अगदी आवडीचा हा दोहा आहे म्हणून मी परत घेतला असेल, आपलं बहुतेकीचं चिंतन झालेलं आहे. पण याच अनुषंगाने समर्थांचं काय सांगणं आहे बघा. ही अजून एक माझी आवडती ओळी आहे समर्थांची. आणि समर्थ काय लिहिण्याची पद्धत आहे समर्थांची. समर्थ म्हणतात आणि पासून सुरुवात आहे. हा आणि नेणवे आडवे केले, काय छान लिहिलंय बघा समर्थांनी. आणि नेणवे आडवे केले किंवा अभ्यासी घातले, आणि पासून सुरुवात. आणि नेणवे आडवे केले आणि अभ्यासी घातले, हे कैचे कैचे केले त्याची तोची जाणे. सगळं प्रारब्ध जे आपल्याला भोगावं लागतंय ते ईश्वरी नियोजनानुसार आपल्याच कर्माचं आहे, पण ईश्वरी नियोजनानुसार ते कधी भोगायचं, कसं भोगायचं हे त्याच्या नियोजनानुसार ठरतंय. आणि किती सुंदर ही ओवी आहे समर्थांची की किंवा नेणवे आडवे केले, म्हणजे ज्याला त्याला अपयश द्यायचं आहे की नाही त्याच्यासाठी तो अज्ञान आडवं घालतो. किंवा अभ्यासी घातले, म्हणजे ज्याला यश द्यायचं आहे त्याच्याकडनं तो अभ्यास करून घेतो व्यवस्थित, आणि त्यांनी कैचे कैचे केले हे त्याची तोची जाणे. किती सुंदर, हे सगळं तोच ठरवतोय. आणि हे सगळं तो ठरवत असताना मी मात्र का चिंता करते आहे. डॉक्टर काका नेहमी सांगतात त्याला माहित, त्याला माहित, हे त्यांचे आवडते शब्द आहेत बरं का, त्याला माहित. आणि आपण हे विसरून जातो, आपण सगळं मलाच माहिती असल्यासारखं कर्तृत्व घेत बसतो. आणि म्हणून समर्थांना हे साधे साधे विचार पण सारखे सारखे सगळं माहिती असून पण आपल्याला शिकवावे लागतात. तर हे या श्लोकाचं चिंतन होतं, वन लाईनर. आता त्याच्या पुढच्या श्लोकाचं 18वा श्लोक, आणि तो श्लोक आहे मना राघवे विण आशा नको रे, मना मानवाची नको कीर्ती तुरे. हा तो श्लोक आहे. समर्थांना या श्लोकात आपल्याला सांगायचंय की प्रापंचिक चिंता करून काहीच उपयोग नाहीये, हे आता आपल्याला कळतंय आधीच्या श्लोकांचं चिंतन केल्यानंतर. त्याच्या आधीच्या श्लोकाचं चिंतन केल्यानंतर हे कळतंय की प्रापंचिक चिंता करून काहीच उपयोग नाहीये. आणि चिंता करायची तर आपल्याला सवयच लागलेली आहे, कारण चिंतेशिवाय राहताच येत नाही, चिंतन करताच येत नाही. मग समर्थ आपल्याला सांगू इच्छित आहे की चिंताच जर करायची असेल, चिंताच करायची आहे ना, मग कशाची चिंता कर, तर राघवाची चिंता कर. राघवाची प्राप्ती कधी होईल त्याची चिंता कर. कारण इतका अलभ्य लाभ या देहाचा आपल्याला मिळालेला आहे, आणि हा देह संपण्यापूर्वी त्या ईश्वराचा अनुग्रह आपल्याला कसा होईल याची चिंता कर, असं समर्थ आपल्याला सांगतायत. आणि या श्लोकामध्ये पुढे समर्थांनी सांगितलंय की मानवाची कीर्ती तू गाऊ नकोस. कारण कीर्ती कोणाची गायला सांगितलेली आहे, तर कीर्ती त्या भगवंताची गायला सांगितलेली आहे, ती राघवाची गायला सांगितलेली आहे. कारण मानवाची कीर्ती जी आहे, हा आधी आपण कीर्तीचा देह त्यागिता कीर्ती मागे उरावी, तेव्हा कीर्तीचा आपला खूप सुंदर विचार झाला होता, म्हणून कीर्तीवर जास्त थांबणार नाहीये, आधी विचार झालेला आहे. मानवाची कीर्ती का गाऊ नये, कारण शास्त्रच सांगतं, हे शास्त्र विचार आहेत. समर्थाने शास्त्राचे विचार, वेदांमधले विचार इकडे दिलेले आहेत. कारण वेद असं म्हणतं, शास्त्र असं म्हणतं की मानवाची कीर्ती जी असते ती कलंकित असते, ती सर्वतोपरी खरी नसते. म्हणजे आपण ज्याचंही कौतुक करतो ते तेवढ्या पुरतं तेवढा पार्टच खरा आहे, संपूर्णपणे त्याचं कौतुक खरं नाहीच आहे. म्हणजे निष्कलंक अशी मानवाची कीर्ती नाहीच आहे, म्हणून ती गाऊच नाही, आणि ती अपूर्ण आहे म्हणून ती गाऊ नये. म्हणजे या श्लोकावरनं असं आपल्याला कळतं आहे का की समर्थांना आपल्याला, म्हणजे आपल्या परंपरेमध्ये असं काही आहे का की गुणग्राहकता हे मान्यच नाही आपल्या परंपरेला. म्हणजे गुणांचा, कोणाचे तरी चांगले गुण असतील तर त्यांच्या चांगल्या गुणांचा स्वीकारच करू नये, असं काही आपल्या परंपरेमध्ये आहे, असं समर्थांना आपल्याला शिकवायचंय. असं आपण या चरणामधनं शिकायचं का की मना मानवाची नको कीर्ती तुरे, म्हणजे मानवाची कीर्ती तू गाऊ नकोस.
मानवाची का कीर्ती गाऊ नये हे आपल्याला कळलं, कारण ती अपूर्ण असते, ती तेवढ्यापुरती खरी असते, ती पार्ट मध्येच खरी असते. म्हणजे कीर्ती गाऊच नाही, कौतुक करूच नाही मानवाचं असं नाहीये. कधी कधी व्यवहारात आपल्याला कौतुक करावं लागतं, आपल्या नातवंडांचं, आपल्या पोरांचं. आपल्याला हा छान आहे, हा हे तुला जमलंय, हा असं करावं लागतं की ती कीर्ती गावी लागते. मग तेवढं करायचं की, कारण भर्तृहरीने सज्जनांची व्याख्या केली आहे. आणि भर्तृहरी असं म्हणतात की सज्जन स्वतःचं कौतुक कधीच करत नसतात, पण दुसऱ्यांचं कौतुक मात्र ते नक्की करतात. आणि रामायणामध्ये सांगून ठेवलंय, रामाचं गुण गायलंय वाल्मिकींनी. ते असं म्हणतात की मोरी एवढा गुण जरी असेल तरी पर्वता एवढं करून राम त्यांच्याकडे बघतोय. म्हणजे गुण मानवाचे गाऊ नयेत असं नाहीये. मग कुठल्या अर्थाने आपण मानवाची कीर्ती गाऊ नये हे समर्थ सांगतायत, हे शिकायचंय आपण. वन लाईनर अर्थच एवढा चाललाय बरं का आपला हा सगळा. समर्थ म्हणतायत की आपण व्यवहारात जरी कौतुक केलं कोणाचं, आपल्या आजूबाजूच्या लोकांचं, मुलांचं कौतुक केलं, नातवाचं कौतुक केलं, करा. पण आतमध्ये निश्चित माहिती पाहिजे की खरं कौतुक कोणाचं करायचंय. जर का तो गुण टिपलाय कोणाचा तरी, तर तो मूळ गुण कोणाचा आहे, तो सत्वगुण आहे का? मग ते गुण कोणी निर्माण केला आहे? तो त्या भगवंताचा गुण आहे. म्हणून आतमधलं चिंतन जे आहे ते त्याच्या गुणांचं असावं. म्हणजे खरी कीर्ती जी गायची आहे ती वेदांची गायची आहे, ती संतांची गायची आहे, ती अवतारांची गायची आहे, ईश्वराची गायची आहे आणि परमेश्वराची, तो परमतत्व आहे त्याचं कौतुक करायचंय. म्हणून अशा अर्थाने आपण एक एक करून या सगळ्या श्लोकांकडे बघणार आहोत. आणि गुणग्राहकता वर्जन नाही, पण खरं कौतुक कोणाचं करायचं हे आपल्याला याच्यामधनं कळतं. आणि असं जर आपण केलं तर तया वर्णिता सर्व ही श्लाघ्यवाणे. श्लाघ्यवाणे म्हणजे योग्य, स्तुत्य, चांगले, वाखाणण्याजोगे. म्हणजे तरच आपलं चांगलं होईल जर आपण त्याचं कौतुक केलं तर. आणि म्हणूनच सगळ्या मुखाने सर्वतोपरी सगळे संत महात्मे हे आपल्याला त्या भगवंताचं कौतुक करा असं म्हणतात, कारण आपलं त्याच्यामध्ये हित आहे. मानवाची कौतुक करत बसलं तर आपलं हितच होणार नाहीये असं समर्थांना शिकवायचंय. हा झाला वन लाईनर दुसऱ्या श्लोकाचा अर्थ. आता तिसऱ्या श्लोकाकडे जाऊया. आजचा जो आपल्याला आजच्या चिंतनाला आपण जो तिसरा श्लोक म्हणजे 19वा श्लोक घेतलाय. आज थोडस वन लाईनर अर्थ पण लांबतोय की नाही. त्याचं कारण आहे की आतापर्यंत एक वर्षभर आपण जे अभ्यास केले तेव्हा आपण 1 किंवा 2 श्लोकांकडेच बघू शकत होतो आणि आपला पटकन त्याचा अर्थ घेऊन व्हायचा. पण आज आणि मागच्या वेळेला आपण एकत्र 2-4 श्लोक घेतले होते, 4-5 श्लोक एकत्र घेतले होते आपण मागच्या वेळेला. पण त्या 5ही श्लोकांचा आशय एकच होता. आणि आज मात्र जे आपण 3 श्लोक निवडले बघा. पहिला श्लोक जो आहे तो मनी मानव व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होऊन जाते, घडे भोगणे सर्वही कर्मयोगे. म्हणजे कर्मामुळे जे तुम्हाला भोगावं लागणार आहे ते असं आपल्याला कळतं की नाही या श्लोकाकडे पाहिल्यानंतर. मग आपल्याला पटकन कळतं की हा कर्मप्रधान श्लोक आहे. म्हणजे आजच्या चिंतनाचा पहिला श्लोक जो आहे तो कर्मप्रधान आहे. मग त्याचा पुढचा श्लोक कुठला आहे? मना राघवे विण आशा नको रे. राघव शब्द आला आणि राघव शब्द पटकन ऐकला की आपल्याला कळतं की अवताराचं नाव आलं त्याच्यामध्ये. रामाने जो अवतार घेतला आणि अवताराला म्हणजे ईश्वर, ईश्वराला म्हणजे भक्ती. म्हणजे दुसऱ्या श्लोकाचं जे आपल्याला आज चिंतन करायचं आहे तो भक्तिप्रधान आहे. म्हणजे पहिला कर्मप्रधान हा जो निवडलाय श्लोक ते, आणि दुसरा भक्तिप्रधान आहे. आणि तिसरा श्लोक कुठला आहे? मना सर्वथा सत्य सोडू नको रे. मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे. मग सत्य मिथ्य हे सगळं आलं म्हणजे काय असतं? ज्ञानप्रधान. म्हणजे तिसरा श्लोक आपण जो घेतलाय तो ज्ञानप्रधान आहे. म्हणजे वरवर वाटता जरी हे 3 वेगळे वाटले, एक कर्मप्रधान, एक भक्तिप्रधान, एक ज्ञानप्रधान, हे वेगळे वाटले तरी ते एकत्र आपण नंतर त्याला एकसूत्रतामध्ये बांधणार आहोत आपण ते. पण हे 3 वरकरणी पाहता वेगळे वाटता आहेत. म्हणून वन लाईनर अर्थ घेताना पण आज आपल्याला वेळ लागतो एवढा. आपला विचार चालू आहे आता एका वाक्यात किंवा सरळ सोपा अर्थ. जो शेवटचा श्लोक आपण निवडलाय आज 19वा, तो श्लोक कुठला आता जो म्हटला होता ते की मना सर्वथा सत्य सोडू नको रे आणि मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे, असं जे समर्थ म्हणताय. आधीच्या श्लोकांचा रेफरन्स जर आपण घेतला त्याच्या आधीचा आत्ताच्या आधीचा, तो म्हणजे मना राघवे विण आशा नको रे. राघवाशिवाय दुसरी आशा ठेवू नकोस. आणि लगेच मग सत्य मिथ्य मांडलंय. एकत्र सांगड लावून घ्यायची श्लोकांची. का समर्थांनी लगेच असं सांगितलंय? कारण समर्थांना सांगायचंय की हा राघव आत्मारामरूपी राघव जो आहे त्याच्याशिवाय दुसरं काही सत्य नाहीच आहे. म्हणून त्या राघवाला तू पकडून राहा, कारण तोच एक सत्य आहे असं समर्थांना सांगायचंय. आणि आपल्या सगळ्यांवरनं एक प्रकारची कृपा होतीये
आणि खरंच त्या कृपेशिवाय अशा पद्धतीचं चिंतन घडणारच नाही आपलं. आणि प्रत्येक वेळेला हे आपल्याला सांगावं लागतंय की आपण चिंतन जे करणार आहोत की नाही ते का नवीन पद्धतीने करणार आहोत. आणि तसंच आज पण मी परत बोलणार आहे की नवीन पद्धतीने आपण ती उपोद्घात पद्धत पाहिलेली, मग आपण एकदा जीव आणि शिव काय आहे ते सगळं प्रत्येक वेळेला काहीतरी एक नवीन पद्धतीने विचार जमतोय आपल्याला करायला. आणि या वेळेला पण गमतीने एक नवीन प्रकार सुचवला समर्थांनी, ते आपल्या बुद्धीमधनं येऊच शकत नाही जेव्हा अशा पद्धतीने येत ते. हे जे श्लोक आहेत त्याच्याकडे आपण एका नवीन पद्धतीने आणि वेगळ्या पद्धतीने बघणार आहोत. म्हणजे कसं, आता पहिल्यापासून सुरू करायचं. आतापर्यंत वन लाईनर बघितलं, आता परत जायचं त्या 17व्या श्लोकाकडे, मग 18व्या श्लोकाकडे आणि मग 19व्या श्लोकाकडे, आणि तिन्हीकडे वेगळ्या पद्धतीने बघणार आहोत परत आपण. म्हणजे काय, म्हणजे 17वा श्लोक परत चालू करते बरं का. मनी मानव व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होऊनी जाते, घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे, मतिमंद ते खेद मानी वियोगे. म्हणजे तुमच्या कर्माप्रमाणेच तुम्हाला भोगावा लागणार आहे, तो उल्लेख तिकडे केला होता. कर्मप्रधान आहे वगैरे सगळं ठीक आहे, पण या श्लोकाकडे बघता क्षणी आपल्याला मनुष्याचे क्षुद्रत्व समर्थाने आपल्याला दाखवून दिलेलं आहे ते कळतं बघा. मनी मानव व्यर्थ, मतिमंद असा शब्द वापरलाय समर्थाने या श्लोकामध्ये. मानवाचं क्षुद्रत्व समर्थांना दाखवायचंय. आणि परत त्यांनी शब्द प्रयोग कसा केलाय बघा. म्हणजे मनी मानव व्यर्थ चिंता वाहतो असा शब्द प्रयोग पाहिजे होता की नाही. म्हणजे जर आपण व्याकरण पाहिलं, व्याकरण दृष्ट्या की मानव चिंता वाहतो, पण समर्थांनी वाहतो असा शब्द न वापरता वाहते असा नपुंसकलिंगी शब्द प्रयोग केला आहे. त्याच्या मागे काय कारण असणार आहे, विचार अभ्यास करायला लागला की विचार करायला लावतं ते. नपुंसकलिंगी का? कारण त्याच्यामधनं समर्थांना माणसाचे दौर्बल्य दाखवून द्यायचं आहे विशेषत्वाने, किंवा त्यांना तुच्छता किंवा उद्वेग हे प्रगट करायचं आहे. म्हणजे आपण जर कोणाबद्दल तरी असं म्हटलं की हा वेडा आहे असं आपण म्हटलं, तर आपण खरं म्हणजे त्याला सन्मानच दिलाय, अगदी साध्या वाक्यात बोललेलो की हा वेडा आहे. पण आपण जर ते वेडखुळं आहे, ते वेडखुळं एकदम असं जेव्हा बोलतो, तेव्हा कमालीची पराकाष्ठाची तुच्छता त्याच्याबद्दलची आपण प्रगट करत असतो. आणि समर्थांनी इकडे नपुंसक शब्द वापरून वाहते, मनी मानव व्यर्थ चिंता वाहते, अर्थ कळतोय बघा आपल्याला कसा. काय वेड्यासारखं चिंता वाहत बसलायस तू, अशा पद्धतीनं समर्थांना आपले डोळे उघडायचे की काय करत बसलायस तू, काय होईल कसं होईल, काय करू कसं करू, हे सगळं आपलं चालू असतं. आणि असं जो करतो त्याला समर्थांनी पदवीदान समारंभ केलेला आहे, मतिमंद हे समर्थांनी म्हणून टाकलेले. मग या श्लोकाबद्दलचं असं चिंतन जे करणं आहे, जे आता आपण केलं, तो म्हणजे नव्या पद्धतीने विचार केला आता आपण, असं झालं का? नाही. जो नव्या पद्धतीचा विचार होता या श्लोकांबद्दलचा, तो आता आपण चालू करणार आहोत या श्लोकाबद्दल. जी समर्थ आपल्यावर कृपा करतात की आपल्याला वेगळ्या पद्धतीने अभ्यास करायला ते भाग पाडतायत, ती कृपा आता चालू होईल आपल्या सगळ्यांवर नवीन पद्धतीने. म्हणजे आपण काय करतो की शास्त्रीय संकल्पना ज्या आहेत त्या घेतो, आणि त्या शास्त्रीय संकल्पनानुसार आपण संतांची वचनं जी आहेत ती आपण समजून घ्यायचा प्रयत्न करतो. कारण संतांनी काय केलेलं असतं, संत सांगून मोकळे होतात, संत शास्त्र पण सांगून मोकळे होतो, संत पण सांगतायत, पण संत आपल्यापर्यंत ते पोचवायचा प्रयत्न करतात, सोपं करायचा प्रयत्न करतात बरं ते, पण ते संपूर्ण विषय उलगडत बसत नाहीत प्रत्येक वेळेला. जर आपल्याला ते जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला शास्त्र विचारांकडे जावं लागतं. आणि डॉक्टर काका आम्हाला नेहमी सांगतात की शास्त्र विचार आणि संत विचार हे एकत्र शिकले पाहिजेत. मग आता आपण हा श्लोक मनी मानव व्यर्थ चिंता वाहते, व्यर्थ शब्दावर अंडरलाईन करूया, ते व्यर्थ का आहे हे समजून घेण्यासाठी एक शास्त्रीय संकल्पनेचा आधार घेऊया. ही नवीन पद्धत आहे. आणि आपण प्रत्येक वेळेला जिकडे जिकडे आपल्याला शक्य आहे तिकडे आपण शास्त्रीय संकल्पनांचा आधार घेतो आणि इकडे या श्लोकांना लावायचा प्रयत्न करतो आणि त्यांची संगती आणि सांगड घालायचा प्रयत्न करतो आपण प्रत्येक वेळेला. तर आज असं कुठली संकल्पना आपण निवडलेली आहे, तर ही जी संकल्पना आता आपण शिकणार आहोत ती प्रक्रिया ग्रंथांमध्ये येते. म्हणजे ती विचारसागर सारख्या प्रक्रिया ग्रंथामध्ये 6व्या प्रकरणात आलेली आहे. तरंग 6वा प्रकरण नाही, तरंग. विचारसागरामध्ये तरंग आहे, सागर आहे, ते तरंग उठतात त्याच्यामध्ये. तर 6व्या तरंगामध्ये म्हणजे सांगून ठेवते, जर आपल्याला परत जाऊन अभ्यास करायचा असेल घरी जाऊन, तर कुठे आलाय तो विषय, प्रमाण घेऊन बोलतोय आपण.
विचारसागराच्या 6व्या तरंगामध्ये हा विषय आलाय आणि पंचदशीच्या 3ऱ्या प्रकरणामध्ये द्वैत विवेक नावाचं प्रकरण आहे. म्हणजे पंचदशीची सुरुवात होते त्याच्यामध्ये तत्व विवेक नावाचं पहिलं प्रकरण आहे. आणि तत्व म्हणजे ते ब्रह्म तत्व, ते ब्रह्म, ते ब्रह्म, त्याचा काहीही आपल्याला अनुभव नसतो, शिकतोय आपण. दुसरं प्रकरण जे आहे पंचदशी बद्दल बोलते बरं का, आता थोडं अवांतर जाते पण मुख्य विषय कळण्याला मदत होते अशा पद्धतीचं ऐकल्यामुळे. दुसरं प्रकरण जे आहे पंचदशीचं ते महाभूत विवेक आहे. म्हणजे पंचमहाभूत कशी निर्माण झाली वगैरे वगैरे, मग त्याच्यामधनं सृष्टी कशी झाली वगैरे वगैरे. आणि ते पण आपल्याला त्याचा अनुभव काहीच नसतं, हा शिकायचंय त्याच्यामधनं. पण पंचदशीचं 3रं प्रकरण जे आहे द्वैत विवेक, त्याचा मात्र आपल्याला क्षणोक्षणी अनुभव असतो. कारण द्वैतातच सगळं आपलं चाललेलं आहे. द्वैत सारखं मला द्वैत भासतंय, म्हणून हे प्रकरण आपल्याला खूप आवडतं. जेव्हा आपण पंचदशीकडे जातो तेव्हा द्वैत विवेक पटकन आपण कनेक्ट करू शकतो द्वैत विवेक या प्रकरणाशी. तो द्वैत विवेक प्रकरणामध्ये ही संकल्पना आलेली आहे आणि हीच संकल्पना विचारसागर अजूनही ग्रंथ असतील माझा अभ्यास झालेला. आणि ही संकल्पना अशी, आणि जेव्हा पहिल्यांदा या संकल्पनेचा अभ्यास झाला होता आमच्याकडनं तेव्हा इतका प्रचंड आनंद झाला होता की काहीतरी नवीन कळलं. आणि ते इतकं छान आहे, ही संकल्पना इतकी छान आहे. ज्यांना ही संकल्पना माहिती आहे त्यांच्यासाठी हे बोलणं चाललेलं नाहीये. मी प्रत्येक वेळेला एक अंडरलाईन करून हे वाक्य सांगत असते. ज्यांच्यासाठी हा विचार नवीन आहे, म्हणजे माझ्यासारख्या लोकांसाठी, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा वाचला होता तर तो इतका प्रचंड आवडून गेला होता हा विचार. तो विचार सांगते बघा. पंचदशीचा आधार घेऊया. पंचदशीमध्ये हा एक श्लोक येतोय आणि तो श्लोक आहे द्वैत विवेकामधला. पंचदशीकार असं म्हणतायत, ईश्वरेणापि जीवेन सृष्टम द्वैतम विविच्यते. विविच्यते म्हणजे आता विचार करूया, आता याचं विवरण करूया. कशाचं विवरण करूया, कशाबद्दल बोलूया आता आपण या द्वैत विवेक प्रकरणात. तर आपण द्वैताबद्दलच बोलणं चाललंय. नक्कीच द्वैत विवेक प्रकरणात द्वैताबद्दल चाललेलं आहे. कारण द्वैत जे आहे ते आपल्याला माहिती आहे, द्वैत जे आहे त्याचा अनुभव आहे आपल्याला, आणि ते कल्पित आहे. द्वैत कल्पित आहे हे आपल्याला माहिती आहे, तरी ते द्वैताचे प्रकार त्याच्यात सांगितलेत या श्लोकामध्ये. हा श्लोक असं म्हणतो की द्वैत कुठले कुठले आहेत बघा. हा नवीन विचार, ज्यांना नवीन आहे त्यांना हा नवीन विचार आहे आणि अतिशय सुंदर आहे. द्वैत 2 प्रकारचं आहे असं हे प्रकरण सांगते. कुठले 2 प्रकार, तर एक आहे ईश्वराने निर्माण केलेलं द्वैत आणि एक जीव आहे, जीवाने निर्माण केलेलं आहे. म्हणजे मी जेव्हा हा पहिल्यांदा वाचला तेव्हा मला प्रचंड हा विचार आवडला होता. आणि त्याच्या पुढे, हे सुरुवातीचा श्लोक आहे हा, आणि त्याच्या पुढे द्वैत विवेकात पंचदशीमध्ये 69-70 वगैरे काहीतरी श्लोक येत आहेत पुढे. याच्या हा विचार मांडण्यासाठी इतकं सुंदर त्याच्यामध्ये समजवलेलं आहे. काय म्हणतं हे प्रकरण? हे प्रकरण असं म्हणतं की द्वैताचे 2 प्रकार शास्त्राने सांगितलेले आहेत. परत द्वैताचे 2 प्रकार शास्त्राने सांगितलेले आहेत. त्याच्यामधलं एक आहे पहिलं द्वैत, ते म्हणजे ईश्वर रचित सृष्टी, त्याला म्हणायचं ईशकृत द्वैत. आणि दुसरं आहे जीवरचित मनोमय द्वैत, म्हणजे जीवकृत सृष्टी, म्हणजे जीवकृत द्वैत. म्हणजे एक ईशकृत द्वैत आणि दुसरं जीवकृत द्वैत. असे द्वैताचे 2 प्रकार शास्त्राने केले. किती सुंदर विचार आहे की नाही नवीन. आणि हा विचार जो आहे तो आपण मनी मानव व्यर्थ चिंता वाहते, आपण मूळ धागा सोडायचा नाही की आपण असा विचार का करतो आणि कुठल्या श्लोकाच्या अनुषंगाने करतोय. व्यर्थ अंडरलाईन जे करायला सांगितलं होतं मगाशी, व्यर्थ आहे ते का. आणि जीवकृत द्वैत काय करतं ते आपण बघणार आहोत. आणि ईशकृत द्वैत म्हणजे काय, जीवकृत द्वैत म्हणजे काय. आणि थोडस आपण वेदांताच्या भाषेमध्ये जसं काही लिहिलेलं असतं, त्या प्रकरण ग्रंथांमध्ये ज्या भाषेमध्ये ते सांगितलं असतं त्या भाषेचा स्वीकार करून आपण ते समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. आणि मग परत आपल्या भाषेमध्ये कसं ते समजून घ्यायचं, कारण थोडीशी ती भाषा ऐकलेली आपल्याला आवडते, थोडी कठीण वाटते पण आवडायला लागते. तर आता ईशकृत द्वैताबद्दल, ईशकृत द्वैत म्हणजे काय, तर बाह्य सृष्टी जी सगळी आहे ती म्हणजे ईशकृत द्वैत. सोपं आहे समजायला, हे सोपं समजतंय. आणि जीवकृत द्वैत म्हणजे काय, तर मनोमय अंतरसृष्टी म्हणजे जीवकृत द्वैत, हे पण समजतंय. आता शास्त्रीय भाषेमध्ये कसं लिहिलंय याच्याबद्दल ते समजून मी, आपण का शिकतो आहोत हे, कारण या शिकण्यामधनं सिद्धांत काय आहे, सांगायचं काय आहे, काय फॅक्ट शिकवायचं आहे शास्त्राला, ते आपण शिकायचा प्रयत्न करणार आहोत. आधी त्या भाषेमध्ये वाचून दाखवते. जीवकृत द्वैत म्हणजे आपण जे द्वैत निर्माण करतो त्याच्याबद्दल शास्त्रीय भाषेमध्ये वाचून दाखवते.
मनोमय देहादी सृष्टी जीवांना सुखदुःखाला हेतू आहे. अवघड नाही वाक्य खरं, पण अवघड वाटू शकतं जर सवय नसेल आपल्याला तर. हे वाक्य काय सांगतंय? सिद्धांत आहे हा. हे वाक्य असं म्हणतंय की जीवाला जे दुःख होतं किंवा सुख होतं, आपण दुःख म्हणूया कारण व्यर्थ चिंता वाहतेला आपल्याला जोडून घ्यायचंय, सुख दुःख दोन्ही बरं का, की जीवाला जे दुःख होतं त्याला कारण मनोमय सृष्टीच आहे. म्हणजे काय? परत अजून आपल्याला समजेल असं आपण ते करून घेऊया, की जीवाला जे दुःख होतं त्याला जीवकृत द्वैत, मी जे द्वैत निर्माण केलेलं आहे तेच त्याला कारण आहे. फॅक्ट आहे हा, सिद्धांत आहे हा. हे जीवकृत द्वैताबद्दल हे फॅक्ट, हा सिद्धांत. मग ईशकृत द्वैताबद्दल काय सिद्धांत आहे? आधी त्या भाषेत ऐकूया. शास्त्रकार असं म्हणतात, पंचदशीकार असं म्हणतात की ईश्वर सृष्टी जीवांना सुखदुःखास हेतू नाही. हा सिद्धांत आहे हा. म्हणजे काय? जसं आपण जीवकृत द्वैत समजून घेतलं तसं ईशकृत द्वैत समजून घेऊया, की ईश्वर रचित द्वैत जे असतं ते जीवाच्या सुखदुःखाला कारण नसतं. म्हणजे ईश्वराने जी सृष्टी निर्माण केलेली आहे ते माझ्या सुखदुःखाला कारणच नाहीये. आणि जीवाने जे द्वैत निर्माण केलेलं आहे बघा, नवीन वाटतोय का विचार हा? आम्हाला तरी प्रचंड आनंद झाला होता जेव्हा हा नव्याने विचार आम्हाला कळला, की जीवाने जे निर्माण केलेलं असतं त्याच्यानेच आपल्याला सुखदुःख भोगावं लागतंय. आणि ईश्वराने निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये, म्हणजे ईश्वराने काय निर्माण केलं? हे डोंगर, नदी, ही झाडं, पंचमहाभूत, हे मी काहीच निर्माण नाही केलंय ना, त्याच्यामधलं काहीच निर्माण मी नाही केलं. म्हणजे या सिद्धांतानुसार याच्यामधलं काही एक त्रास मला देत नाही. आणि जीव म्हणजे माझं मनोमय सृष्टी आतली जी असते ती जी या सगळ्यांबद्दल विचार करते ते मला सुख दुःख देतं. आणि त्याच्यामुळे मीच चिंता निर्माण करत बसते. मनी मानव व्यर्थ चिंता वाहते, की मीच ती चिंता निर्माण करतेय आणि म्हणून आपण मतिमंद होऊन जातो. आपण जर ईश्वर रचित सृष्टीमध्ये वागायला शिकलो त्याचा त्रासच आपल्याला होणार नाहीये, असं या ग्रंथकारांना सांगायचं आहे. ईशकृत सृष्टीबद्दल ग्रंथकार असं म्हणतात की ईशकृत द्वैताचा नाश जीवाकडून होणं शक्य नाही. म्हणजे त्याचा नाश आपण करूच शकत नाहीये. म्हणजे ते डोंगर मी निर्माणच केलं नाही, ते समुद्र मी निर्माणच केलेलं नाहीये, तर त्याचा नाश मी कसा करणार? बरोबर की नाही? सोपं आहे, हा अर्थ कळतोय आपल्याला. अजून एक विचार, त्याचा नाश करणं हा आपला हेतू पण नाहीये, बरोबर की नाही? तर कशाला मी ते डोंगर मी निर्माणच नाही केलंय तर मी त्याचा नाशच का करू? आणि त्याचा नाश हा माझा हेतू का नाही? त्याचं मुख्य कारण असं आहे की ते मला जर दुःखच देत नसेल तर त्याचा नाश मी का करू? किती छान कळतंय बघा, हळूहळू आपण आपल्या मुद्द्यावर येतोय. मग आपला हेतू काय? आपला हेतू हा आहे की मनोमय सृष्टी जी मीच निर्माण केलेली आहे त्याची निवृत्ती करणं हा मुमुक्षाचा हेतू आहे. बघा, मीच जे निर्माण केलेलं असतं म्हणजे जीवकृत द्वैत, त्याच्यामुळे मी काही जे भोगते आहे त्याची निवृत्ती करणं हे अपेक्षित आहे. आणि ते जर मी केलं तर मी व्यर्थ चिंता नाही वाहणार आणि मग समर्थ मला मतिमंद नाही म्हणणार. आणि का त्याची निवृत्ती मनोमय द्वैताची निवृत्ती मी का करायची आहे? कारण ते माझ्या दुःखाला कारण आहे. आणि जर मला दुःख नको असेल, जर मला सुख हवं असेल तर त्याची निवृत्ती करणं भाग आहे. किती छान बघा, मनी मानव व्यर्थ चिंता वाहते, या एका गोष्टीमधनं आपण एक संकल्पना नवीन शिकलो की जीवकृत द्वैत आणि ईशकृत द्वैत, हे इतकं सुंदर आपण संकल्पना शिकलो. पण हे असे जे विचार या ग्रंथांमध्ये येत आहेत ते अशा अगदी सरळ येत नाहीत बरं का. त्याच्यामध्ये खंडन मंडन वगैरे असतं. म्हणजे इतकं आपल्या संस्कृतीमध्ये शास्त्र जे मांडलेलं आहे त्याच्यामध्ये विषय मांडण्याची अतिशय सुंदर प्रक्रिया आहे. एका अतिशय काय म्हणतात मॅच्युअर्ड वे मध्ये तो विचार ग्रंथांमध्ये मांडला असतो. म्हणजे तिकडे खंडन मंडन म्हणजे हे जे सगळे ग्रंथ आहेत आपले त्याच्यामध्ये पूर्व पक्षी आणि उत्तर पक्षी असे सगळे विचार येतात. म्हणजे पंचदशीमध्ये, विचारसागरामध्ये किंवा ब्रह्मसूत्रांमध्ये पण असे सगळे विचार तिकडे आलेले असतात
पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष म्हणजे काय, ज्यांना माहितीये, परत त्यांच्यासाठी बोलत नाहीये. ज्यांना अभ्यास करावासा वाटतोय नव्याने आपल्या ग्रंथांचा, त्यांच्यासाठी हे बोलणं चाललंय, की त्याच्यामध्ये खंडन मंडन पद्धतीने विचार येतात. म्हणजे आता पंचदशीकार आहेत किंवा विचारसागर आहेत. विचारसागर जो ग्रंथ आहे, निश्चलदास आहेत, साखरे महाराज आहेत, यादव महाराज आहेत, ते जेव्हा विद्यारण्य स्वामी आहेत, ते जेव्हा एखादा विचार मांडतात तेव्हा ते आपल्या समोर एखादा विचार ठेवून जबरदस्ती करत नाहीत आपल्यावर, की हाच घ्या विचार. ते दुसऱ्याच्या मनात शंका येऊ शकते हे गृहीत धरतात आणि ती शंका उपस्थित केली असते. या शास्त्रीय ग्रंथांमध्ये अभ्यास करण्याची पद्धत आहे. एखादी गोष्ट मांडली असते आणि मग ती मांडल्यानंतर त्याचं खंडन करून काढायचं, की हे तुझं म्हणणं बरोबर नाहीये आणि आता बरोबर म्हणणं ऐक. आणि आपण जेव्हा आधी पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष म्हणजे काय, आपल्याकडे 6 शास्त्र सांगितलेली आहेत. त्याच्यामध्ये सांख्य आहे, नैयायिक आहे, वैशेषिक आहे, त्याच्यामध्ये योग आहे, त्याच्यामध्ये पूर्वमीमांसा आहे आणि शेवटचं म्हणजे आपलं उत्तर मीमांसा. प्रत्येकाचे प्रणेते वेगवेगळे आहेत आणि प्रत्येकाने, आणि ते सगळे द्रष्टेच आहेत, ते हुशारच आहेत ज्यांनी मांडले. फक्त एवढंच की त्यांची दृष्टी जी आहे ती एका ठराविक गोष्टीपर्यंत पोहोचली आणि ते तिकडेच थांबले. आणि आपली जे उत्तर मीमांसा 6वी शेवटची जी आहे ती व्यासमुनींनी मांडलेली आहे. आणि व्यासांनी संपूर्णपणे अद्वैत तत्वज्ञान जे आहे, म्हणजे केवल अद्वैत, हे त्यांनी मांडलेलं आहे. आणि त्याला आपण उपनिषदे म्हणतो किंवा त्याला आपण सिद्धांत, वेदांत असं म्हणतो. शेवटचं जे आहे 6वं, म्हणजे या ग्रंथांमध्ये ज्या पद्धतीने अभ्यास होतो तेव्हा आधीचे 5 जण जे आहेत ते प्रश्न विचारत बसतात आणि ते प्रश्न जेव्हा आपण त्यांचे ऐकतो ते आपल्याला इतके व्हॅलिड वाटतात आणि योग्यच वाटतात आणि वाटतं की अरे किती बरोबर आहे यांचं सगळं म्हणणं. ते मांडलं जातं. बघा, आपण भगवद्गीतेचा आधार घेऊया हे समजण्यासाठी, आपल्याला पटकन कळेल. आधी घेतला होता की नाही मला माहिती नाही हा विचार, पण भगवद्गीतेमध्ये पहिला अध्याय जो आहे तो विषाद योग आहे. आणि विषाद योगामध्ये अर्जुनाच्या मुखी व्यासांनी किती श्लोक घातलेत आणि अर्जुनाचं म्हणणं आपल्याला सगळं बरोबर वाटतं. मंडन केले, आधी मांडला एक विचार आणि ते सगळं किती बरोबर वाटतं. अर्जुन असं म्हणतोय की अरे भगवंता, अरे श्रीकृष्ण, अरे मित्रा, जे काय भगवंत नंतर त्याला समजतंय, तो आपल्या सख्याला सांगतोय, श्रीकृष्णाला सांगतोय की तू मला माझ्या गुरुवर्यांना मारायला सांगतोयस. म्हणजे द्रोणाचार्यांना मारायचं, कृपाचार्यांना मारायचं, भीष्माचार्यांना मारायचं, आणि कौरव जे आहेत ते शेवटी माझे भाऊच आहेत ना, त्यांना तू मारायला सांगतोयस. आणि का? ते राज्यासाठी. अरे त्याच्यापेक्षा मी भिक्षा मागून राहणं मला पसंत करीन, मी आवडेल, मला पटलं की नाही. अशा पद्धतीने शास्त्र विचार मांडलेले असतात की आपल्याला ते पटायलाच लागतं. सुरुवातीचं पटलं की नाही विचार, असंच व्यासमुनीने तसंच मांडलंय ते पटण्यासारखं. आणि मग तो असंही म्हणतोय अर्जुन पुढे की 18 अवक्षयणी सैन्य मारलं जाईल आणि तेवढं सैन्य मारलंय म्हणजे तेवढे पुरुष मारले जाणार निष्पाप, आणि त्यांच्या बायका मागे ज्यांची लग्न झालेली नसतील, मग लग्न कोणाशी करतील एवढे पुरुष मारले गेल्यानंतर. मग संकर, इंटरकास्ट मॅरेजेस, संकर होईल आणि सगळा अनर्थ होईल असं सांगतोय तिथे. आणि आपल्याला ते पटतं की नाही सगळं? हो बरोबर आहे, तो बरोबर, एवढे पुरुष मारले जातील, पटतं आपल्याला. आणि लौकिकामध्ये जेवढा ताप आपल्याला जास्त आलेला असतो, 104 डिग्रीज, जेव्हा जास्त ताप येतो तेवढा जास्त हेवी पॉवरफुल औषध दिलं जातं तो ताप लगेच उतरवण्यासाठी. म्हणून पुढचा अध्याय जो आहे तो लगेच सांख्ययोग आहे आणि तिकडे डायरेक्ट सांख्ययोगच सांगितलेला आहे त्याला, कारण तापच तसा आला होता की त्याला लगेच तो ताप उतरवण्यासाठी एवढं हेवी डोस औषध द्यावं लागलंय. अरे तू कोण आहेस मारणारा? मी या सगळ्यांना मारलेलंच आहे, तू फक्त कर्तव्य कर्म कर तुझं. आणि मग भगवंताचं मत ऐकलं की कळतं, हा आता भगवंत काय सांगतोय. म्हणजे आधी एखादा विचार मांडलाय आणि तो खोडून टाकलाय. अशा सुंदर पद्धतीने शास्त्रामध्ये अभ्यास मांडण्याची पद्धत आहे आपल्याकडे. हा विचार आपण आत्ता का घेतला? कारण ईशकृत द्वैतामुळे आपल्याला दुःख होत नाही हा सिद्धांत आहे, आणि जीवकृत द्वैतामुळे आपल्याला दुःख किंवा सुख होतं हा सिद्धांत आहे. तर आपल्या या सिद्धांताला हे पूर्व पक्षी जे असतात त्यांचे प्रश्न मांडले असतात तिकडे अशा ग्रंथांमध्ये. आपण काही सिद्धांत मांडला की त्याच्यावर काहीतरी ते प्रश्न टाकतात, एक शंका निर्माण करतात, आणि ती शंका खरंच त्यांची आहे की नाही माहित नाही, पण ती आपल्याला जे उत्तर मिळतं आपल्या मनामध्ये कुठेतरी तरी किंतु परंतु उरलेला जो असतो तो निघून जातो. अशा पद्धतीने शंका उपस्थित केल्यामुळे, काय सुंदर शंका आहे बघा.
त्यांची शंका ऐकलं की आपल्याला पटायलाच लागतं, जसं आता म्हटलं होतं. बघा, शंका अशी उपस्थित केली आहे पूर्व पक्षाने, एक उदाहरण दिलेलं आहे. पूर्व पक्षाचं मत आहे, आपलं मत नाहीये. ते असं म्हणतायत, पूर्व पक्षाने एक उदाहरण दिलं की समजा मी रस्त्यावरनं चालतोय, पूर्व पक्षी बोलतोय, समजा मी रस्त्यावरनं चालतोय आणि माझ्या पायात काटा गेला आणि माझ्या पायामधनं घळा 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 रक्त यायला लागलं आणि मला क्लेश झाले, दुःख झालं त्याच्यामुळे. आता काटा काही मी निर्माण केला होता का? काटा मी निर्माण केला होता का? काटा तर ईशकृत द्वैत आहे, पण दुःख मात्र मला झालं. मी न निर्माण करून पण दुःख मला झालं. मग तुम्ही असं कसं म्हणता की ईशकृत द्वैत हे आपल्या दुःखाला कारण नाही? असं होत नाही. पूर्व पक्षाचं मत आपल्याला पटलं की नाही? आणि आपल्याला खरंच पटतं. शास्त्रामध्ये अशाच पद्धतीने विचार मांडलेले असतात. आणि जेव्हा आपण आपले सिद्धांतांचं मत ऐकतो तेव्हा ते काय बाप विचार आहे ते आपल्याला कळतं. या उदाहरणाला एक वेगळंच उदाहरण, वेगळ्याच पद्धतीनं सिद्धांती मत म्हणजे आपलं मत, वेदांती मत त्यांनी समोर मांडलं. की तू एक उदाहरण दिलंस ना, तुला मी काय वेगळ्या पद्धतीने उदाहरण देतो, असं वेदांतीने सांगितलं. म्हणजे सद्गुरू असतात ते अशा पद्धतीने उत्तर देतात. वेदांती मत आता ते असं एक वेगळ्या पद्धतीचं उदाहरण देतात. ते असं म्हणतात की दोन मित्र होते आणि ते दोन्ही मित्र एका गावात राहायचे, जवळ राहायचे. पूर्वीची कथा, तेव्हा फोन वगैरे नव्हते, समजून घ्यायची आपण कथा. आणि ते परदेशी कुठेतरी वेगळ्या ठिकाणी ते कामानिमित्त, नोकरीसाठी, पैसे कमवण्यासाठी कुठेतरी वेगळ्या देशात, वेगळ्या गावात ते गेले. आणि थोड्या दिवसानंतर त्याच्यामधला एक जो मुलगा होता, मित्र होते दोघेही, तो एक मुलगा जो होता तो मरण पावला, तो मेला. आणि दुसरा मुलगा मात्र व्यवस्थित नोकरी करत होता, पैसे कमवत होता. आणि त्या परदेशी तिथे त्यांना एक माणूस भेटतो जो त्यांच्या गावातला असतो. तो त्या गावात परत जाणार असतो, हे काही ओळखत नसतात त्याला. हा जो उरलेला जो मित्र आहे, एकटाच राहिला आता तो मग त्या माणसाला सांगतो, तुम्ही आमच्या गावाला चाललेले आहात तर आमच्या दोघांच्या घरी निरोप द्या. माझ्या घरी जाऊन असा निरोप द्या की मी पुढच्या महिन्यामध्ये खूप सारे पैसे घेऊन घरी येणार आहे. आणि माझ्या मित्राच्या घरी असा निरोप द्या की तो मरण पावला. आता हा जो माणूस आहे तो जास्त काही ओळखत नाहीये दोघांना. तो इथे गावामध्ये येतो आणि दोघांच्या घरी विरुद्ध उलटा निरोप देतो. काय कुबुद्धीमुळे का काय विसरला असेल का काय, जे काय कारण आहे, उलटा निरोप देतो उलट्या घरी. म्हणजे ज्याचा मुलगा जिवंत आहे त्याच्या घरी असा निरोप देतो की तुमचा मुलगा मरण पावला. आणि ज्यांचा मुलगा मरण पावलाय त्यांच्या घरी असा निरोप देतो की पुढच्या महिन्यात तुमचा मुलगा येणार आहे आणि खूप सारे पैसे घेऊन येणार आहेत, म्हणून ते घरचे लोक आनंद साजरा करतात. खरं मेलाय मुलगा, मग पेढे आणतात, पेढे वाटतात, आनंद साजरा करतात. आता या उदाहरणामधनं असं आपल्याला कळतं की ईश्वरी सत्तेमध्ये तो मुलगा खरं मेलाय. ईश्वरी सत्तेमध्ये तो मुलगा मेलाय, तो गेलाय, पण मनाने त्याला जिवंत मानलाय आणि म्हणून तो आनंद साजरा करतायत. आणि ज्यांचा मुलगा ईश्वरी सत्तेमध्ये जिवंत आहे त्यांनी मनाने त्याला मेला मानलं आणि ते दुःख करतायत. म्हणजे आपल्या दुःखाला हे मनोमय जे द्वैत असतं तेच कसं कारण असतं हे आपल्या मताने तिकडे समोर ठेवले. खरंच काय सुंदर विचार आहे बघा. ईशकृत द्वैत आणि जीवकृत द्वैत. म्हणे मनी मानव व्यर्थ चिंता वाहते. इकडे व्यर्थपणे जर मीच माझ्या मनामधनं ईशकृत द्वैतामधनं मी जर हे सगळं सुख दुःख सारखं आतमध्ये करत बसले तर या ईश्वरी सृष्टीमध्ये राहून पण मला मी निर्माण केलेल्या दुःखामध्ये राहावं लागतंय. असा सुंदर विचार आपण या श्लोकामधनं शिकलेलो आहे. आता आपला 17वा श्लोकाचा अभ्यास झालेला आहे, चिंतन झालेलं आहे. आता आपण पुढच्या श्लोकाकडे जाऊया. आणि पुढचा श्लोक जो आहे तो लगेच गोड वाटतो कानाला, कारण राघवाचा उल्लेख तिकडे आलाय की मना राघवे विण आशा नको रे, मना मानवाची नको कीर्ती तुरे, जयावर्णिती वेदशास्त्रे पुराणे, तयावर्णिता सर्व ही श्लाघ्यमाने. असा छान श्लोक आहे. राघव म्हटलं, सगुण आलं की लगेच कानाला बरं वाटतं. पण थोडासा बारीक विचार असा घेऊया की सुरुवातीचे 2 चरण जे आहेत ते मना राघवे विण आशा नको रे, मना मानवाची नको कीर्ती तुरे. राघवे विण आशा नको रे, राघव शब्द आला म्हणजे तो सगुण वाचक आहे आणि सगुण वाचक असतो म्हणजे अवतारी राम जो आहे तो. आणि पुढे 3ऱ्या चरणामध्ये जयावर्णिता वेदशास्त्रे पुराणे. आता वेद ज्याचं कौतुक करतायत, गुणगान करतायत, ज्याचं वर्णन करतायत, शास्त्र पण त्याचंच वर्णन करतायत.
आणि पुराण पण त्याचंच वर्णन करते. आता खरं पाहिलं तर पुराणांमध्ये अवतार येतात, पण वेद, शास्त्र आणि पुराण हे तिन्ही मिळून त्या अवतारी रामाबद्दलच बोलतायत का? तर निश्चितच नाही. तर तिथे जो राम अपेक्षित आहे, ज्याचं वर्णन हे वेदशास्त्र पुराण करतंय, तो राम म्हणजे परब्रह्मरूपी आत्माराम जो आहे, राघव जो आहे, तो परब्रह्मरूपी राघव आहे तिथे. म्हणजे तो ब्रह्मवाचक झालाय. म्हणजे आधी आहे सुरुवातीच्या पहिल्या चरणामध्ये तो राघव जो आहे तो सगुणवाचक आहे, आणि तिसऱ्या चरणामध्ये जयावर्णिती वेदशास्त्रे पुराणे ते निर्गुणवाचक आहे. आणि समर्थांचं कायमच सगळ्या संतांनी तेच केलेलं आहे की सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. त्या सगुणाच्या राघवाचं वर्णन तू केलंस, त्याचीच आशा धरलीस, तर तू तुझं ज्याचं सगळे वर्णन करतायत वेदशास्त्रे पुराणे, त्याच्याशी तू एकरूप होऊन जाशील, कारण ते श्लाघ्यवान होईल, ते योग्य होईल, असे या श्लोकामध्ये समर्थांना सांगायचंय. किती सुंदर आहे. कारण नको ती कीर्ती तू गाऊ नकोस. कारण इकडे पहिल्या चरणामध्ये काय सांगितलंय की मना राघवे विण आशा नको रे. कारण राघवाशिवाय दुसरी आशा ठेवू नकोस, आणि कीर्ती बाकी कोणाचीही गाऊ नकोस, कारण त्याचं एकच सत्य आहे, ते आपण सगळं पाहिलं होतं मागच्या वेळेला. समर्थ असं म्हणतात, समर्थांचं काय छान सांगणं आहे की जर का आपण मानवाची कीर्ती गात बसलो, हा किती छान आहे समर्थांचंच आहे. आणि समर्थ एका वेगळ्या ठिकाणी म्हणतात, सेवकू जर सेवा केली मानवांची तर काय होतं, सेवकू मानवीयांचे, नको नको ते कौतुक, नको नको त्यांच्या मागे लागलो, तर समर्थ म्हणतात सेवकू मानवीयांचे कष्टती बहुतापरी, कष्टच मिळतात मग आपल्याला. म्हणजे लोकांची सेवा करायची नाहीये, घरच्यांची कोणी आजारी असेल तर सेवा करायची नाही असं नाही बरं का, त्यांची सेवा करायची, पण त्यांना ब्रह्मस्वरूप समजून. हे अंदर की बात, रीड बिटवीन द लाईन्स. समर्थ इथे म्हणतायत की सेवकू मानवीयांचे बहुता कष्टात सेवकू मानवीयांचे कष्टती बहुतापरी, सेवीला देवदेवांचा. समर्थांनी कोणाची सेवा केली आहे, जर त्यांनाच देव समजून सेवा केली तर काय होतं, सेवीला देवदेवांचा तेणे मी धन्य झालो. धन्य शब्दाचा अर्थ आपण पाहिला होता, कृतार्थता. जर धन्य व्हायचं असेल तर कोणाची सेवा करायची हे समर्थ सांगतात. पुढे समर्थ असं म्हणतायत की नीच हे मानव प्राणी, काय आपल्याबद्दल बोलतायत बघा समर्थ, नीच हे मानव प्राणी नीचाश्रय कामा न ये, महत कीर्ती श्रीरामाची. कीर्ती फक्त त्याची आहे, महत कीर्ती श्रीरामाची, फावला महदाश्रयो, महत आश्रय असा घेतलाय, मोठा आश्रय समर्थांनी घेतलाय, मोठा आश्रय, आणि तो श्रीरामाचा आहे. आणि म्हणून त्याचं गुणवर्णन करावं, मानवाचं न करता का त्या भगवंताचं वर्णन करावं, हे समर्थांनी आपल्याला तिकडून सांगून ठेवलेलं आहे. आणि राघव शब्द जो आलाय तो किती गोड आहे, कारण तो अवतारी राम आहे. त्याच्याशिवाय आशा जर आपण ठेवली तर आयुष्य व्यर्थ जातं. त्या आधीच्या श्लोकांमध्ये जे सांगितलं व्यर्थ जातं ते. बघा आपण रामायणाचा आधार घ्यायचा प्रयत्न करूया, कारण आपण प्रत्येक वेळेला जिकडे जिकडे सगुण येतं आणि सगुण ऐकायला आवडतं, आपण आधी विचार केलाय तसा. आपण एक प्रसंग घेऊया रामायणाचा आणि त्याच्यावरनं हा श्लोक समजून घ्यायचा प्रयत्न करूया. प्रसंग आहे तो जेव्हा हे सगळे वानर जे आहेत ते सीता शोधार्थ, सगळे वानर एकत्र हे सीता शोधार्थ निघाले. मग सगळी कथा नाही घेते, आपल्याला रामायण माहितीये. मग ती स्वयंप्रभा त्यांना भेटते, जे दक्षिण तटाकडे वेगवेगळ्या ठिकाणी सगळे वानर गेलेत ना. मुख्य जो संच होता सुग्रीवाने जो पाठवला होता तो दक्षिण दिशेला पाठवला होता, म्हणजे हनुमान, अंग, जांबुवंत हे दक्षिण दिशेला पाठवलेले आहेत. आणि त्यांना ते मिळाले नाही. मग ती स्वयंप्रभा भेटली, मग स्वयंप्रभाने सांगितलं डोळे बंद करा, ती कथा नाही घेते, आणि डायरेक्ट आणून ठेवलं ते दक्षिण तटावर. समुद्र दिसतोय, अथांग समुद्र, समोर नजर जाईल तोपर्यंत समुद्र आहे. 100 योजने दूर तो समुद्र आहे, 100 योजने लांब. आणि तिकडे आणून ठेवल्यानंतर त्यांना पुढे काय करायचं हे कळत नव्हतं. मग ते संपातीने सांगितलं वगैरे वगैरे की तिथे अशोक वाटिकेमध्ये सीता आहे, ते सगळं आपल्याला माहिती आहे. म्हणजे 100 योजने समुद्र लांघायचं आहे, ते जाणार कसं जाणार. मग हे सगळे वानर, वाल्मिकी रामायण वाचावं, अगदी सगळ्या वानरांची नावं पण येतात तिथे, सगळ्या नाही बऱ्याच. त्याच्यामध्ये गज, गवाक्ष, गवय, शरभ, ऋषभ, गंधमादन, मैंद, द्वविद, विविध, सुषेण, जांबुवंत, हनुमंत, अंगद अशी बरीच नावं येतात. आणि प्रत्येकाला जांबुवंत विचारतायत की कोणाची क्षमता किती आहे, कोणाचं सामर्थ्य किती आहे, कोण लांब उडी छलांग मारू शकतं,
त्याच्यामध्ये मग एक गजाने सांगितलं की मी फक्त 10 योजने मारू शकतो, एवढी काय होणार त्याच्याने. मग एक म्हणतो गवाक्ष म्हणतो मी 20 योजने जाऊ शकतो, मग एक गवय म्हणतो मी 30 योजने जाऊ शकतो, मग ते ऋषभ 40, शरभ वगैरे वगैरे वगैरे. जांबुवंत जे असतात ते खरं म्हणजे वृद्ध आहेत, कारण ते सत्ययुगापासून आहेत. तरी पण ते असं म्हणतायत सगळ्यांचं सामर्थ्य बघून की मी 90 योजने छलांग मारू शकतो, लांबू शकतो समुद्र. आणि जांबुवंतांचं ऐकून अंगद असं म्हणतोय की मी 100 योजने जाऊ शकतो. आणि त्याचा 100 योजने ऐकल्यानंतर सगळे टाळ्या वाजवायला लागतात, वा 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 जमलं जमलं. तेव्हा अंगद असं म्हणतोय टाळ्या वाजवू नका, तुम्ही पूर्ण ऐकलेलं नाहीये किंवा पूर्ण समजून घेतलेलं नाहीये. मी 100 योजने जाऊ शकतोय, पण तिकडे गेल्या जाईपर्यंत माझं सामर्थ्य संपतं. पुढे जे कार्य करायचं आहे ते मी कसं करणार, आणि पुन्हा परत यायचंय ते कसं येणार, म्हणजे पुन्हा नाही. आणि मग जांबुवंतांचं लक्ष हनुमंतांकडे जातं. मना राघवेवीण आशा नको रे, त्याचं चिंतन आपलं चाललंय. जांबुवंतांचं लक्ष हनुमंताकडे जातं आणि जांबुवंत हनुमंताला जाऊन सांगतात की अरे बाबा तू का काही बोलत नाहीयेस, हे सगळेजण आपापलं सामर्थ्य सांगतायत ना, तू सांग की तू काय करू शकतोस. तेव्हा हनुमंतांचं उत्तर इतकं सुंदर आहे. हनुमंत असं म्हणतात की हे सगळेजण आपापलं सामर्थ्य सांगतात, कारण त्यांच्याकडे त्यांचं सामर्थ्य आहे, कर्तृत्व आहे. माझ्याकडे सांगण्यासारखं माझं असं काही कर्तृत्वच नाहीये, मी नाही, माझ्याकडे काहीच कर्तृत्व नाहीये. आणि मग हे ऐकल्यानंतर जांबुवंत त्याच्याकडे काय शक्ती आहे, काय सामर्थ्य आहे त्याचा आठवण करून देण्याचा प्रयत्न करतात जांबुवंत. म्हणजे बघा हा, कोणी आपलं जर कौतुक केलं की लगेच आपण शेफारून जातो. आणि एक पूर्ण सर्ग वाल्मिकींनी त्या रामायणामध्ये लिहिलेला आहे, ज्याच्यामध्ये जांबुवंत हनुमंताचं कौतुक करतायत. कितीतरी श्लोक आहेत, एक पूर्ण सर्गभर. अरे तुझ्याकडे हे आहे, तुझ्याकडे ते आहे, तू उठत का नाहीस, तू काम का करत नाहीस, कारण त्याला जागृत करायचंय, त्याला जागा करायचंय, स्फुरण घडून आणायचंय की तू करू शकतोस ते काम. एक श्लोक घेऊया. जांबुवंत असं म्हणतात, बलम बुद्धिश्च तेजश्च, वाल्मिकी रामायणामधले, बलम बुद्धिश्च तेजश्च सत्व सत्वच हरिपुंगव विशिष्टम सर्वभूतेषु किमात्मनं न सज्जसे, किमात्मनं न सज्जसे. अरे तुझ्याकडे बल आहे, बुद्धी आहे, तेज आहे, धैर्य आहे, आणि तेही बाकी सगळ्यांपेक्षा जास्त. आणि असं असताना तू हे समुद्र लांगण्यासाठी का बरं सज्ज, का बरं तयार होत नाहीयेस तू, असं कौतुक केलंय. म्हणजे मला जर कोणी सांगितलं असतं की हा बाबा तुझ्याकडे एवढं सगळं आहे, तर मी लगेच तयारच झाले असते. पण तरी पण हनुमंताला स्फुरण झालं नाही तिथे काम करण्याचं. स्वतःच्या कौतुकासाठी तो उठलेलाच नाहीये. त्याच्या पुढे जांबुवंतांनी काय केलं तर त्याला सांगायचा प्रयत्न केला, अरे बाबा तू कोणाचा पुत्र आहेस हे तू विसरलास का, तू वायू पुत्र आहेस, वायू जातो इकडून तिकडे फटकन. श्लोक आहे पुढे, जांबुवंत असं म्हणतात, त्वम ही वायू सुतो वत्स प्लवने चापी तत्सम, तत्सम त्याच्यासारखा सामर्थ्य, म्हणजे वायू सुतो, वायूचा पुत्र आहेस तू, त्याच्यासारखंच सामर्थ्य तुझ्याकडे आहे. म्हणजे जांबुवंतांनी त्याचं कौतुक केलं हनुमंताचं, तरी पण हनुमंत जागे नाही झाला. त्याच्या कुळाचं कौतुक केलं की अरे बाबा तू कुठल्या कुळात जन्माला आलेला आहेस, हे सगळं केलं, तरी पण हनुमंत उठत नाहीयेत. बघा आपल्याला कुठले कुठले अभिमान असतात, कुळाचा अभिमान असतो आपल्याला, हनुमंत नाही उठले तिथे. आणि नंतर जांबुवंतांनी काय केलं, तर जांबुवंतांनी हे आठवण करून दिलं की तुला जे काम, तुझा अवतार का झाला आहे हे तू विसरलास का. तुझा अवतार जो आहे तो रामकाज, रामाचं काम करण्यासाठी तुझा अवतार झालेला आहे. आणि रामाचं काम, रामकाज म्हटलं, आता बघा एक श्लोक घेतलाय आपण मुद्दाम तुलसीदास रामायणामधला घेतलाय. तुलसीदास असं लिहितायत की कवनसो काज कठीण जग माही, असं कुठलं काम आहे की तुझ्यासाठी कठीण रे बाबा, असं जांबुवंत म्हणतायत. कवनसो काज कठीण जग माही, जो नाही होई तात तुम पायी, तुझ्याकडनं होणार नाही असं कुठलं बरं काम आहे. राम काज लगी तव अवतारा, तुझा अवतार का झालाय, रामाच्या काजासाठी झालेला आहे. राम काज लगी तव अवतारा, सुनतही भयऊ पर्वताकारा. आणि जेव्हा हे त्यांनी ऐकलं फक्त की राम काज, तेव्हा हनुमंत पर्वताच्या आकाराचा झालेला आहे, काम करण्यासाठी उठलेला. मना राघवेवीण आशा नको रे, जर काही काम करण्यासाठी उठायचं आहे, कुठली आशा धरायची आहे तर ती फक्त त्याच्या कामासाठी.
त्याच्या कामासाठी संपूर्ण आपलं आयुष्य असलं पाहिजे. आणि अशा पद्धतीने जो उठतो काम करायला, तोच ते भवसागर, सागर लांगलाय, तोच भवसागर लांघू शकतो. किती सुंदर विचार आहे हा. आणि ते भवसागर लांघताना म्हणजे आपण पण हे भवसागर जेव्हा त्यांनी सागर लांघलेलं आहे आणि आपण या भवसागरात वावरतोय आणि आपली परीक्षा काही कमी होत नाही. आता लागलोय पारमार्थिक अभ्यासाला, क्षणोक्षणी आपल्या समोर परीक्षा येऊन उभी राहते. जशी हनुमंताची परीक्षा ते समुद्र लांघताना घेतली गेली होती. मैनाक पर्वत उभा राहिला समोर, आपल्याला कथा माहितीये. मैनाक पर्वत होता तो, खरं म्हणजे मैनाक पर्वत हा वायू देवाचा मित्र आहे. म्हणजे सत्ययुगात असं सांगितलं जातं की सत्ययुगात सगळ्या पर्वतांना पंख होते आणि त्यांना काहीतरी अहंकार झाला म्हणून इंद्राने त्यांचे सगळ्यांचे पंख छाटून टाकले आणि आपले पंख कापले जाऊ नयेत म्हणून मैनाक पर्वत जो होता तो कुठेतरी लपू पाहत होता आणि वायुदेवतेला विनंती केली की काही करून माझे पंख वाचव. आणि मग वायुदेवाने काय केलं की त्याला समुद्राच्या खाली गाडून ठेवलं आणि त्याचे पंख आहेत असं सांगितलं जातं. म्हणून मैनाक पर्वताला कृतज्ञता आपल्या मित्रासाठी आणि त्याच्या पुत्रासाठी व्हायची होती, द्यायची होती. म्हणून त्यांनी काय केलं की हा इतका लांब उडत चाललाय तर त्याला तो थकला असेल, आपण काय करूया की आपण मोठं होऊया आणि आपल्यावर थोडासा आराम, कारण आपल्या अंगावर झरे आहेत, छान वारं येतं इकडे, छान खूप सारे झाडं आहेत इथे, तर त्याला थोडासा आराम करू देत. अशा विचारांनी मैनाक पर्वत मोठा झाला. विचार करा किती वरून खरं म्हणजे हनुमंत उडत असेल, कारण चिमणी कुठे उडते, गरुड कुठे उडतं आणि हनुमंत किती वर असेल. तरी मैनाक तेवढा मोठा झाला आणि मैनाकाने सांगितलं की अरे बाबा हनुमंता थांब. तेव्हा हनुमंत म्हणतोय की नको त्या वेळेला जर आपण आरामाला थांबलो, बघा अशा उद्धट पद्धतीने उत्तर नाही दिलं बरं का, समजून घ्यायचंय आपण. कारण रामकाज आयुष्यामध्ये जर काही ध्येय आपण कमवलं असेल, ध्येय समोर ठेवलं असेल आपण, आणि मैनाक कुठलं प्रतीक आहे तर मैनाक धनसंपत्तीचं प्रतीक आहे. या खूप मेहनत केली आपण, कष्ट केले तर आपल्याला धन, ऐश्वर्यता, संपन्नता हे मिळायला लागतं. आणि आपण जर तिथेच थांबलो तर आपलं पुढचं कार्य जे असतं, कुठपर्यंत पोहोचायचंय, आपलं ध्येय काय ते आपण विसरतो. म्हणून ऐश्वर्यता, संपन्नता नकोच असं नाही. हनुमंताने काय केलं तर प्रेमाने अंगठ्याने हात लावला आणि तो निघून गेला पुढे. किती सुंदर आहे. म्हणजे स्वीकार करायचा आहे पण त्यात अडकायचं नाही, तिकडे थांबायचं नाही, तिकडे विसावा नाही घ्यायचा आहे. आणि पुढे आपल्याला माहिती की त्याला सुरसा राक्षसी जी त्या पाण्यात राहायची आणि त्या पाण्यामधनं सुरसा अशी होती की कोणीही वरून जरी गेलं आणि सावली जरी तिकडे पडली जिकडे ती आहे तर ती सावली पकडून खाऊन टाकायची. आणि सुरसेला जेव्हा कळलं की हनुमंत उडतोय वरून, तेव्हा ती म्हणते की इथून कोणी पुढे जाऊच शकत नाही, माझ्या तोंडात जावंच लागतं, मी तुला खाऊन टाकणार आहे. हनुमंत सांगायचा प्रयत्न करतोय की मी रामकाजासाठी जातोय, मी ते काम करतो, सीतामाईला शोधतो, रामाला उत्तर देतो, निरोप देतो आणि मग मी येतो ना, मग खा खुशाल तू मला. तर ती म्हणते शक्यच नाही, असं होणारच नाही. म्हणून ती 10 योजने करते त्याला खायला आणि हनुमंत 20 योजने होतो. मग ती अजून एक 20 योजने करते, मग तो 40 योजने होतो आणि शेवटी ती 100 योजने करते. आपल्याला कथा माहितीये. आणि हनुमंत जो आहे तो बुद्धिमतां वरिष्ठम ज्ञानीनाम अग्रगण्य असा आहे. तो काय करतो, तो पटकन लघुरूप घेतो आणि तिला तर थोडा बंद करायला वेळ लागेल की नाही, हा फास्ट आहे. हा काय करतो, हा पटकन तिच्या मुखाच्या आत जातो आणि पटकन परत बाहेर पडतो. तो म्हणतो तुझ्या मुखाच्या आत गेलं पाहिजे, हे आहे की नाही खरं, जाऊन मी आलो बघ. काय हुशार आहे तो. ही सुरसा कोणाचं प्रतीक आहे तर ही सुरसा जी आहे ती कीर्तीचं प्रतीक आहे, ते कौतुकाचं प्रतीक आहे. कारण एखादं काम, ध्येय जर आपण समोर ठेवलं आणि त्यासाठी जेव्हा आपण जायला लागतो आणि तेव्हा जो धनसंचय असतो, संपत्ती असते, त्याचा त्याग करून जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा कौतुक वावा व्हायलाच लागते. मानवाची कीर्ती नको, आपली पण कीर्ती, आपल्या कीर्तीबद्दल चाललंय, आपल्या कीर्तीमध्ये पण अडकायचं नाहीये. कारण सामानाचा त्याग केलाय बरोबर, सामानाचा त्याग एक वेळ करता येतो, पण सन्मान कोणी दिला तर पटकन आपण त्याच्यामध्ये अडकतो. म्हणून हनुमंताने काय केलंय तर त्या मुखात, कारण ती खाऊन टाकते, ती गिळून टाकते आपल्याला, आणि तिच्या मुखामधनं सुटला येतो आणि बाहेर पुढे निघाला. आणि तेव्हा सुरसा त्याला सांगते की तू इतका चतुर आहेस की मी तुला आशीर्वाद देते आहे की तुझं काम पूर्ण होणार आहे. किती सुंदर शिकतोय आपण या सगळ्यामधनं. कारण राघवाशिवाय जर आपण काहीही मनात धरलं तर ते काम पूर्ण नाही होते आपलं.
म्हणून मना राघवे विण आशा नको रे, मना मानवाची नको कीर्ती तुरे. असं आपण मानवाची कीर्ती न गाता त्याची कीर्ती गायली तर सगळं श्लाघ्यवान होतं, सगळं योग्य होतं आणि योग्य ठिकाणापर्यंत आपलं पोहोचणं होतं. हा आपण 18व्या श्लोकाचं चिंतन इथपर्यंत आतापर्यंत केलं. आणि शेवटचा जो श्लोक आज आपण घेणार आहोत त्याच्याकडे जाऊया, जो ज्ञानप्रधान श्लोक होता. आणि खरं संपता संपता 15 मिनिटं दिसतात. आपलं जे सत्र असतं ते 1.25 तासाचं असतं आणि मला घड्याळात वेळ दिसतो की आपण या शेवटच्या श्लोकावर चिंतन व्यवस्थितपणे करू शकणार आहोत. फक्त सगळ्यांना ही विनंती करायची आहे की या श्लोकाकडे परत अवधान द्यायचं आहे, कारण मधल्या श्लोकामध्ये थोडंसं सोपं वाटत होतं, सगळं सगुणपर होतं, कथा होती आणि ते सगळं आपल्याला ऐकायला आवडतं. पण हा 19वा पुढचा श्लोक जो आहे तो मना सर्वथा सत्य सांडू नको रे, सोडू नको रे, सॉरी, मना सर्वथा सत्य सोडू नको रे, म्हणजे सत्य सोडू नकोस आणि मिथ्य मांडू नकोस. मग सत्य आणि मिथ्य म्हणजे आपण जो मगाशी विचार केला की ते ज्ञानप्रधान आहे आणि ज्ञानप्रधान आलं की लगेच किचकट होऊन जातो विषय. आणि आपण जसं पहिल्या श्लोकामध्ये एक शास्त्रीय संकल्पना आधाराला घेतली, नवीन ईशकृत द्वैत आणि जीवकृत द्वैत, तशा पद्धतीनं इथे हा श्लोक समजण्यासाठी आपण अजून एक वेगळी शास्त्रीय संकल्पना आधाराला घेणार आहोत. थोडंसं क्लिष्ट वाटू शकतं किंवा ज्यांना माहिती आहे त्यांना अजिबात ते नवीन नाहीये, पण अजून एक संकल्पना घेऊन हा श्लोक योग्य पद्धतीने समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. वर पाहता आपल्याला हा श्लोक कळतोय की सत्य जे आहे ते सोडायचं नाहीये आणि मिथ्य जे आहे त्याला अजिबात मांडायचं नाहीये. आणि सत्य आणि मिथ्य या शब्दांबद्दल पण आधी आपली चर्चा झालेली आहे, पण आता इकडे सारखे सारखे ते शब्द येतात. म्हणजे मना सर्वथा सत्य सोडू नको रे, परत पुढच्या सत्य ते सत्य वाचे वदावे, किती वेळा सत्य आलं ते 3 वेळा. आणि मिथ्य पण दुसऱ्या चरणात पण शेवटच्या चरणात पण मिथ्या मांडू नको आणि मिथ्य ते मिथ्य सोडून द्यावे. मग आपल्याला भाव आहे की आपण पुन्हा अगदी ओझरता का असेना त्या शब्दांकडे परत पाहूया अगदी थोडक्यात. सत्य शब्दाचा अर्थ काय आपल्याला माहितीये. सत्य म्हणजे ज्याची सत्ता कालत्रयी बाध होत नाही, ज्याची सत्ता त्रिकाला बाधित असते त्याला सत्य असं म्हणतात. बघा सत्याची डेफिनेशन केली आपण शास्त्राला धरून. म्हणजे सत्य म्हणजे काय, जे तीनही काळात आहे आणि आहे, त्याचं अस्तित्व असतच, अबाधित राहतं, बाधित होत नाही, ज्याची सत्ता त्याला म्हणतात सत्य. आणि पुढचा शब्द काय, मिथ्य. मग सत्याच्या ऑपोजिट मिथ्य नाही हा आपण विचार आधी केला होता एकदा. आपण सत असत जेव्हा हा विचार केला होता तेव्हा आपण हा विचार आधी केला होता की सत्याच्या ऑपोजिट असत्य असतं, सत्याच्या ऑपोजिट मिथ्य नसतं. हा विचार आता आपल्याला माहितीये. कारण सत म्हणजे काय, जे आहे तेच, आणि असत म्हणजे काय, जे नाही ते. मग ती उदाहरणं आपल्याला माहिती आहेत शास्त्रामध्ये कशी येतात की सशाची शिंग किंवा वांज मातेचा पुत्र, असे काहीतरी उदाहरणं तिकडे येतात शास्त्रामध्ये. म्हणजे असत म्हणजे जे कधी नसतंच, ज्याचा अत्यंतिक अभाव असतो त्याला म्हणतात असत. आणि सत्य म्हणजे कधीच अभाव नसतो, ते असतच, आहे आणि आहे. तर सत्य आणि असत्य. मग मिथ्य म्हणजे काय, मिथ्य म्हणजे की आपल्याला तेवढ्या पुरतं सतच्या विलक्षणांशी जे विलक्षण आहे, सतच्या लक्षणांशी जे विलक्षण आहे आणि असतच्या लक्षणांशी पण विलक्षण वेगळंच आहे. सतशी मॅच होत नाही, असतशी पण मॅच होत नाही, पण तेवढ्या पुरतं ते आपल्याला भासतं. त्याला जे म्हणजे सतासत विलक्षण अनिर्वचनीय म्हणजे मिथ्य. म्हणजे आता आपण एकमेकांशी बोलतोय, आपण एकमेकांना ऐकतोय, जो काही व्यवहार माझा सगळा चाललेला असतं, जे काही माझं जीवन, माझं जन्म मरण, खाणं पिणं झोपणं, हे सगळं काय आहे, हे आहे की आता घडतंय. मग त्याला असत कसं म्हणावं, म्हणजे तेवढ्या पुरतं भासमान असतं, नसून पण असल्यासारखं वाटतं, त्याला म्हणायचं मिथ्य. मग आता आपण परत थोडक्यात बघितलं बरं का अर्थ, की सत्य म्हणजे काय ते आपल्याला कळलं आणि मिथ्य म्हणजे काय, मिथ्या म्हणजे काय ते पण आपल्याला कळलं. आणि आता जो विचार मांडला होता की आपण परत एक शास्त्रीय संकल्पना जी आहे त्याचा आधार घेऊन हा श्लोक समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. पण सत्य शब्दाचा अर्थ बघताना आपण ज्याची सत्ता त्रिकाला बाधित असते असं म्हटलं. आता नवीन संकल्पना जी आपण घेणार आहोत ती या विचाराला, सत्ताला अंडरलाईन करायचं इथे. सत्ता आपण काय करणार आहोत की परमार्थ शास्त्रामध्ये 3 सत्ता
खरं म्हणजे दोनच सत्ता. शास्त्राला खरं म्हणजे दोनच सत्ता सांगायच्या आहेत. सत्तेबद्दल चाललंय. ज्याची सत्ता अबाधित असते, बाधित होत नाही, ते म्हणजे सत्य. मग त्या सत्तेला शास्त्रीय भाषेत काय म्हणतात? त्या सत्याला शास्त्रीय भाषेत काय म्हणतात? त्याला पारमार्थिक सत्ता असं म्हणतात. बघा, आता आपण शास्त्रीय संकल्पनेचा आधार घ्यायला सुरुवात केलेली आहे. शास्त्र असं म्हणतं, मुळात प्रिन्सिपली दोनच सत्ता आहेत. म्हणजे खरं म्हणजे त्यांना सांगायचं की काही वेगळं नाहीच आहे, खरं म्हणजे फक्त पारमार्थिक सत्ताच आहे. पण आपल्याला समजवताना शास्त्र असं म्हणतं की दोन सत्ता आहेत. एक आहे पारमार्थिक सत्ता, परम अर्थ म्हणजे ब्रह्म. म्हणजे एक सत्ता त्यांनी सांगितले पारमार्थिक सत्य, ते त्रिकालाबाधित आहे, की जे कधीही नष्ट होत नाही, ज्याच्यामध्ये कधीही विकार नसतात, देशकाल परिचिन्न ते नसतं, हे सगळं सत्य. ती पारमार्थिक सत्ता ही कळती आपल्याला. आणि दुसरी सत्ता काय सांगितलीये शास्त्राने? दुसरी सत्ता एक्सेप्ट केलीये आणि सांगितलीये, ती म्हणजे प्रातिभासिक सत्ता. प्रातिभासिक सत्ता शब्दावरनच कळतं. भासमान, तेवढ्या पुरतं आभासिक. प्रातिभासिक वरनं आपल्याला कळतं की ती भासमान आहे. मग आपण लोकव्यवहारात साधं ही सत्ता म्हणजे काय समजतो? की ही तेवढ्या पुरती जी भासते. म्हणजे आपल्याला प्रातिभासिक सत्ता कशी कळते बघूया. सामान्य भाषेत प्रातिभासिक सत्ता आपल्याला कशी कळते? ती म्हणजे की स्वप्न जे आपल्याला पडतं तेवढ्या पुरतच असतं की नाही. मग ते स्वप्न आपल्याला ती प्रातिभासिक सत्ता तेवढ्या पुरता भास झाला आणि तेव्हा ते खरं वाटत होतं. आणि मग शास्त्र आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने समजवतं की रज्जूवर भासणारा सर्प म्हणजे दोरीवर सर्प दिसतो तेवढ्या पुरतं होतं की नाही. हे सगळे शास्त्रीय भाषेतले सगळे एक्झाम्पल्स आहेत. म्हणजे मग काय अजून एक, शिंपलीवर भासणारी चांदी चमकते ना ती तेवढ्या पुरती उन्हामध्ये आणि ती चांदी वाटते, असतं शिंपली. किंवा अजून एक एक्झाम्पल काय देतं की वृक्षाची फांदी जिकडे तोडलेली असते बुंद्यापाशी म्हणजे स्थाणू, तिथे अंधारात अचानकपणे त्याच्यावर जर का प्रकाश पडला तर तिकडे पुरुष माणूस बसलाय असं वाटतं, त्याला स्थाणू पुरुष म्हणतात. म्हणजे हे सगळे एक्झाम्पल शास्त्रीय ग्रंथांमध्ये येतात. याच्यावरून आपल्याला निश्चित कळतं की प्रातिभासिक सत्ता म्हणजे काय. ती तेवढ्या पुरती असते, थोड्या वेळासाठी असते, ती म्हणजे प्रातिभासिक सत्ता. ओके, मान्य, कळलं. दोन सत्ता प्रायमरीली प्रिन्सिपली हे शास्त्राला सांगायचे आहेत. एक म्हणजे पारमार्थिक सत्ता आणि दुसरी प्रातिभासिक सत्ता. पण मग माझं जे सगळं चालतं रोज जीवन, माझा जन्म, मी जे काय करते हे सगळं, याचं उत्तर कुठे मिळतंय? आणि त्याची संगती लावण्यासाठी शंकराचार्यांसारख्या शास्त्रकारांनी, ग्रंथकारांनी काय केलं तर एक नवीन सत्ता आपल्याला, नवीन सत्ता म्हणजे आपल्याला समजण्यासाठी त्यांनी एक नवीन सत्ता मांडली शास्त्राने मांडली. बघा किती छान विचार आहे. म्हणजे एक आहे पारमार्थिक सत्ता जी संपूर्णपणे खरी आहे, दुसरी आहे प्रातिभासिक सत्ता, ती तेवढ्या पुरती असते असं आपल्याला वाटतं. आणि आपल्याला शिकवणं जे आहे शास्त्राचं ते आहे ब्रह्मसत्यम जगन मिथ्या. जर जग मिथ्या असेल तर मी जे काही करते आहे ते काय आहे, त्याची संगती लावण्यासाठी तिसरं आचार्यांनी मांडली आणि बऱ्याच ग्रंथकारांनी पुढे ती एक्सेप्ट केली आहे. त्याला म्हणतात व्यवहारिक सत्ता, जे माझं सगळं जीवन चालत असतं ते. आणि मग या शास्त्रीय ग्रंथांमधनं आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा असं कळतं की जशी प्रातिभासिक सत्ता ही मिथ्या आहे, हे कळायला काय अवघड आहे का? म्हणजे स्वप्न जे आहे ते मिथ्या आहे, हे सोपं, हे कळतं आपल्याला. मग आपण जेव्हा अभ्यास करायला लागतो, आपल्यावर जेव्हा कृपा व्हायला लागते तेव्हा कळतं की ही जी प्रातिभासिक सत्ताचं एक्झाम्पल देऊन हे शास्त्र आपल्याला असं शिकवतं की जसं स्वप्न मिथ्या आहे, जसं स्वप्न मधलं स्वप्न मिथ्या आहे, तसं आपली ही जागृत अवस्था जी आहे म्हणजे व्यावहारिक सत्ता जी आहे ती ईश्वराचं मोठं स्वप्न आहे. आणि ते लॉंग रन मध्ये असतं. म्हणजे आपल्या आजूबाजूचं झाड असंच असतं की मी रात्री जेव्हा झोपायला जाते तेव्हा ते झाड तिथे असतं, हे घर तिथे असतं, आणि मी सकाळी उठले तरी पण असतं, स्वप्न जातं लगेच. पण मी दुसऱ्या दिवशी सकाळी व्यावहारिक सत्तेत उठले तरी मला घर तिथेच दिसतंय. म्हणजे मग काय साम्य आहे का याच्यामध्ये? तर आपण जेव्हा लॉंग रन मध्ये ते स्लो टर्न होत असतात, हे घर फॉर एव्हर असं असणार आहे का? ते एक दिवस नसणार आहे. म्हणून आपण लॉंग रन मध्ये जेव्हा विचार करतो, शास्त्राचं असं सांगणं आहे की हे व्यावहारिक सत्ता पण मिथ्याच आहे. बघा काय सुंदर आहे. म्हणून आपण दोन एकत्र आता वेगळ्या केल्या बरं का. एकच सत्य आहे फक्त,
आणि प्रातिभासिक सत्ता आणि व्यावहारिक सत्ता हे दोन्हीही मिथ्या आहेत. आपण ज्याच्यामध्ये वावरतो आहोत आणि आपण जे स्वप्न बघतो ते पण मिथ्या. आणि लॉंग रन मध्ये आपण जेव्हा विचार करतो तेव्हा हे सगळं जे जागृती अवस्था मी समजतेय ते पण खरं मिथ्याच आहे. या शस्त्रांचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला ते कळायला लागतं. आणि जेव्हा समर्थ आपल्याला असं म्हणतायत की मना सत्य ते सत्य सोडू नको रे, तेव्हा या सत्तेला तू पकडून राहा असं ते म्हणतायत. आणि मिथ्या या दोन्ही व्यावहारिक सत्ता असेल किंवा प्रातिभासिक सत्ता असेल, या दोन्हीही मिथ्या आहेत. आणि पुढचे 2 चरण जे आहेत की मना सत्य ते सत्य वाचे वधावे, त्या सत्याबद्दलच तू वाचेने बोलत राहा. का? कारण त्याच्याबद्दल जेव्हा मी बोलत राहीन तेव्हा या दोन्ही मिथ्या कशा आहेत असा संस्कार माझ्या बुद्धीवर होत राहील. म्हणजे अनुसंधान माझं त्या सत्याबद्दलचं टिकेल आणि कधीतरी तरी मी त्या सत्याचा अनुभव घेण्याची शक्यता असेल जर मी त्याच्याबद्दल बोललेच नाही. आणि परत व्यावहारिक सत्ता इतकी सुंदर मांडली आहे शास्त्राने, कारण घोटाळा घुटमळून जाते आपली, काय होतं गोंधळून जातो. म्हणजे व्यावहारिक सत्ता जर आपण चांगली अभ्यासली नाही तर सत्य आणि व्यावहारिक सत्ता म्हणजे खरी सत्ता पारमार्थिक सत्ता आणि पारमार्थिक सत्याचा काही अनुभव नसतो आपल्याला. कारण ते आहे आणि आहे आहे आणि आहे. ब्रह्माची सत्ता ज्याला आपण म्हणतो त्याचा अनुभवच नाहीये मला. आणि मग उगाच खरं मग त्याच्यामध्ये आपल्याला शास्त्र खूप छान एक्झाम्पल्स देतं की एक ऋषी असतात आणि ते ऋषी बसलेले असतात आणि डोळे बंद करून ध्यानाला बसलेले असतात आणि जेव्हा डोळे उघडतात तेव्हा त्यांच्या समोरून एक कुत्र का काहीतरी एक गाय जाते, असं पण गाय कुठेतरी पळून जाते आणि एक माणूस येतोय ज्याला ती गाय मारायची. आता हे शास्त्राच्या विरुद्ध आहे आणि डोळे उघडले तेवढ्यात ती गाय दिसेनाशी झालीये. त्या ऋषीने डोळे उघडले, गाय कुठे, 2 रस्ते समजा, गाय कुठे गेली आहे हे त्या ऋषींना माहितीये. आणि त्या माणसाने येऊन विचारलं की ती गाय कुठल्या बाजूला पळालेली आहे. आता ते जर खरं बोलले तर ते गाय मारली जाणार आहे आणि ते शास्त्राच्या विरुद्ध होतं म्हणजे खोटं बोलावं लागणार. मग व्यावहारिक सत्तेमध्ये कसं काय बोलायचं हे बऱ्याच वेळा फरक पडतो बरं का. म्हणून व्यावहारिक सत्ता शास्त्राने एक्सेप्ट करून खूप मोठं काम केलंय. व्यावहारिक सत्तेचं भान ठेवावं आणि मग भान ठेवून आपण त्या खऱ्या सत्तेचा पारमार्थिक सत्तेचा विचार करायचा आहे. असा सुंदर विचार आपण या सगळ्या श्लोकांमधून घेतला. म्हणजे आपण पहिला श्लोक जो घेतला मनी मानव व्यर्थ चिंता वाहते, त्याच्यामध्ये आपण एक नवीन विचार घेतला होता की ईशकृत द्वैत आणि जीवकृत द्वैत. आणि ईशकृत द्वैत आपल्याला त्रास देत नाही, जीवकृत द्वैतच त्रास देतो, हा विचार आपण घेतला होता. दुसरं मनी मानव व्यर्थ चिंता वाहते, हे घेताना जर आपण मना राघवे विण आशा नको रे, हे जे आपण मधला श्लोक घेतला की राघवाशिवाय आशा नको आणि राघवाची आशा मात्र ठेवायची कारण ते श्लाघ्यमाण आहे, हे आपण दुसऱ्या श्लोकामध्ये विचार केला. आणि तिसऱ्या श्लोकामध्ये आपण परत एक पारमार्थिक संकल्पना जी आहे एक शास्त्रीय संकल्पना जी आहे ती समजून विचार करायचा प्रयत्न केला होता की 3 सत्ता असतात की व्यावहारिक सत्ता, व्यवहारात जेव्हा मी वावरते, आणि व्यावहारिक सत्ता जी आहे ती ईशकृत सत्ता आहे. परत पहिल्याची आपल्याला जर का विचार उपक्रम आणि उपसंहार याच्यामध्ये एकवाक्यता करायची असेल, हा विचार किती सुंदर आहे बघा की ईश्वरी सत्ता जी आहे ती व्यावहारिक सत्ता जी आहे ती ईशकृत आहे आणि त्याच्यामध्ये जर आपण वावरलो तर जीवकृत द्वैत आपल्याला त्रासच देणार नाही, असा सुंदर विचार आपण घेतला. आता मात्र इकडेच थांबते कारण याच्यापेक्षा जर जास्त बोललो तर काही जड होऊ शकतो. आता मात्र आपण इकडेच थांबूया आणि पुढच्या वेळेला पुढचा एक नवीन विचार घेऊन भेटूया. जय जय रघुवीर समर्थ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. दोन्ही हातांचे एकमेकांवर घर्षण, मिळालेली ऊब डोळ्यांच्या भोवती, सावकाश डोळे उघडायचे. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. धन्यवाद.